न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत असताना नरेडकोच्या माध्यमातून शहरात बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पांमुळे नाशिकच्या लौकिकात अधिकच भर पडल्याचं प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं। होमेथॉन 2023 प्रॉपर्टी एक्स्पोच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते। नरेडकोच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित होमेथॉन 2023 प्रॉपर्टी एक्स्पो या प्रदर्शनाचा आज समारोप झाला। यावेळी आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, भाजप महानगराध्यक्ष प्रशांत जाधव, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, माजी नगरसेवक वर्षा भालेराव, जगदीश पाटील, हेमंत शेट्टी, भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मंत्री महाजन यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला। यावेळी बोलताना महाजन म्हणाले की मुंबई पुण्यानंतर वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नाशिककडे पाहिलं जातं। समृद्धी महामार्गामुळे नाशिक मुंबईची कनेक्टिव्हिटी अधिकच वाढली आहे। शहराचा विकास करत असताना NMRDच्या विकास आराखडा तयार करण्यात येतोय। तसेच न्यू मेट्रो बाह्य रिंग रोड विकसित करण्यात येणार आहे। 2 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने आतापासून नियोजन सुरू करण्यात आलंय। शासनाच्या माध्यमातून पंढरपूर, शिर्डी, शेगाव आणि त्र्यंबकेश्वर या तीर्थस्थळांचा विकास होत असून त्र्यंबकेश्वरला कॉरिडॉर करण्याच्या दृष्टीने शासनाने पावले उचलली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासाकरिता शासनाकडून निधी मिळणार असून निश्चितपणे या शहराच्या विकासात भर पडेल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला आहे। नरेडको आपण अतिशय म्हणजे मला क्रीडायला मी आले होतो पूर्वी नरेडकोला। मी म्हटलं असं कसं काय झालं, तर ते म्हणजे जसं राष्ट्रवादीचं झालं, जसं शिवसेनेचं झालं असं यांचंही झालंय, 2 झाले पुण्याचे असं किती झाले असं मला कळालं। चांगलं आहे आमच्याकडे, मला वाटतं आमच्याकडे असं होतं का, तसं झालेलं आहे हरकत नाही। पण मला वाटतं यातूनही चांगली स्पर्धा स्ट्रॉंग कॉम्पिटिशन या ठिकाणी तयार झालेले आहे। आणि सुरुवातीला दीपक तुमच्या स्टॉलला अजून सगळेच आहेत, तिथे एकूण एक आहेत, पण खरंच 12 कोटीचं घर आता आपण या ठिकाणी म्हणजे नाशिक किती वेगाने पुढे चाललेलं आहे आपण याची कल्पना करू शकता। आणि आता मुंबई पुण्यानंतर खरं लोकांचं लक्ष जास्त नाशिककडेच आहे। इथलं सगळं क्लायमेट, इथलं कल्चर, सगळ्या गोष्टी, फक्त सगळं येणारा रस्त्याचा जो विशेष म्हटला मुंबई नाशिक, तोही आता होतोय, ब्रिजचं काम चाललेलं आहे। आणि मला वाटतं आपण ज्या समृद्धी मार्गाला आता लवकर अटॅच होणार आहोत न्यू मुंबईतून, आणि मुंबईमध्ये सुद्धा आपण ज्या गतीने आपण 20 मिनिटामध्ये न्यू मुंबईला मुंबईतून जाणार आहोत, त्यामुळे मला असं वाटतं की एक आगळंवेगळं महत्त्व नाशिकला पुन्हा प्राप्त होणार आहे। आणि आता आपण यासाठी सांगितलं NMRD असेल, मेट्रो असेल, या सगळ्या बाबतीमध्ये, आणि आता कुंभमेळा आहे, आणि या माध्यमातून आपल्याला मोठा निधी, चांगला निधी आपल्याला या ठिकाणी केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून या ठिकाणी घेता येईल। रिंग रोडचा प्रश्न आहे, अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला, पर्यटनाचा विषय, पर्यटन खाते आता माझ्याकडे आहे, ग्रामविकास खाते माझ्याकडे आहे, पण माझ्याकडे आम्ही 1,40,000च घर देतो। तुम्ही इतके महाग का 12 कोटी पण ते आमचं, आम्ही आता जवळपास आता 10 लाख नवीन घरांची मंजूर केली असं ठरलेलं आहे। आणि मान्य पंतप्रधानांनी सांगितलं की देशामध्ये एकही माणूस असा असता कामा नये की त्याला घर नाही म्हणून। कोणाला घर झोपडीत राहतोय, कुठे प्लास्टिकचा कागद टाकलाय, बाजूला कुठेतरी काट्या विट्या लावलेल्या घराला, असा एकही माणूस त्यात असं कामा नये की त्याच्या घर नाही। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत कर्णिकसह अश्विनी पुरी, नाशिक।